ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरून महाराष्ट्रात सुद्धा वादंग निर्माण होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज नाही असं वक्तव्य असलम शेख यांनी केलेलं आहे। आता काँग्रेसच्या या भूमिकेचं शिवसेना समर्थन करणार का असा सवाल भाजपच्या वतीने उपस्थित केला गेलाय। तर काँग्रेसची भूमिका मांडताना असलम शेख यांनी काय वक्तव्य केलं आणि त्यावर भाजपचे नेते राम कदम यांनी काय टीका केली आहे आपण जाणून घेऊया। इंसान की हाल बेहाल हो रही है, नौकरियां छूट रही है, लोग आत्महत्या कर रहे हैं, उस पर ध्यान नहीं देके आप कहीं गाय को बचाने के लिए कैबिनेट बनाने की बात करेंगे। और उस प्रदेश के मुख्यमंत्री, जब वो खुद मुख्यमंत्री थे तो कई गौशाला के अंदर कई गाय जो भूखे मर गई। तो देश को मूर्ख बनाने का काम छोड़िए, लव जिहाद की बातें छोड़िए, लोगों को नौकरियां कैसा मिले, महिलाओं को सुरक्षा कैसा मिले, देश ये कोविड से लड़के अपने आप पे कैसे खड़ा रहे, इस पे चर्चा होना चाहिए। ये फालतू बातें जो है लव जिहाद की, इसकी हमारे महाराष्ट्र के अंदर कोई जगह नहीं। महाराष्ट्र सरकार के कांग्रेस के नेता जो बयान दे रहे हैं, हमारा सवाल यह है कि लव जिहाद के नाम पर नारी की जान लेना, उसे पीड़ित करना, क्या शिवसेना इसका समर्थन करती है? क्यों खामोश बैठी है शिवसेना? स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के उन बयानों को याद करे शिवसेना, जो बाला साहब जी लव जिहाद के नाम पर कहा करते थे। क्या सत्ता के लालच में शिवसेना के नेता वो स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी की सारी बातें भूल गए? कहा गया इनका हिंदुत्व? ये हमारा सवाल है। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आहेत। मृत्युंजय, या आधी सुद्धा भाजपने अनेक वेळा शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलेलं आहे। आता आणखी एक मुद्दा भाजपच्या हातात जातोय शिवसेनेला हिंदुत्वावरून टीका करण्यासाठी। नक्कीच प्रज्ञा, जसं आपण पाहतोय की उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आणि बिहार या राज्यात लव्ह जिहाद कानून बनवणं अशी एक मागणी आहे, भाजपाची मागणी आहे आणि काही राज्यात भाजपा याच्यावर काम करतात। भाजपचे नेते जिहाद कानून महाराष्ट्रामध्ये यावं, पण सध्या जसं आपण बघितलं की काँग्रेसचे नेते मंत्री असलम शेख यांनी वक्तव्य केलं की लव्ह जिहादची गरज, जे कानून आहे त्याची गरज महाराष्ट्रात नाहीये। महाराष्ट्रात वेगळे विषय पण आहेत, पण भाजपाचं असं मत आहे की लव्ह जिहाद कानून हे आणला पाहिजे। आणि शिवसेनेचं काय यामध्ये वक्तव्य आहे? शिवसेना पाठिंबा देणार काँग्रेसला किंवा लव्ह जिहाद कानून आणणार, याच्यावर काय शिवसेनेची भूमिका आहे हे स्पष्ट करावं अशी भाजपाची मागणी आहे। तर नक्की भाजपाला एक नवीन विषय मिळालेला आहे लव्ह जिहादचा, कारण काही राज्यात लव्ह जिहाद कानून ह्याच्यावर खूप चर्चा होतोय, पण महाराष्ट्रातही भाजपाची मागणी आहे की लव्ह जिहाद कानून आणावं। आणि सध्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, म्हणून भाजप सवाल उचलतायत की शिवसेना आहे ती बालासाहेबांची शिवसेना आहे की आता ती सत्तेसाठी काँग्रेस सोबत आलेली शिवसेना आहे, ते स्पष्ट करावं। प्रज्ञा, मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।